Dear student, in the last lecture we have seen connective tissue and its types. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी संयोजी ऊती आणि संयोजी ऊतीचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते काही प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिले. ती शरीराचे असणारे जे काही वेगवेगळे असणारे जे काही भाग जे आहेत तर ते वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊतींनाच आपण त्या ठिकाणी संयोजी ऊती त्या ठिकाणी म्हणतो. या ऊतीमधील पेशींची असणारी जी काही रचना जी आहे तर ती सैलसर त्या ठिकाणी असून त्याची असणारी जी काही मोकळी जागा जी आहे तर त्या मोकळ्या जागेमध्ये आधारक त्या ठिकाणी असतो. आणि हे जे काय आधारक जे आहेत तर ते घनरूप, जेली सदृश्य किंवा पाण्यासारखे द्रवरूप त्या ठिकाणी असतात. याच्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला होता की ब्लड. दुसरा प्रकार त्या ठिकाणी पाहिला आपण लिम्फ, ज्याला आपण त्या ठिकाणी लसिका म्हणताना दिसतो. तिसरा प्रकार आपण पाहिलेला आहे युरल टिश्यू, ज्याला आपण त्या ठिकाणी विरल ऊती त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा चौथा प्रकार पाहिला होता आपण ॲडिपोस टिश्यू, त्याला म्हटलेलं आपण चरबीयुक्त ऊती. त्याच्यानंतरची पुढचे असताना तो काही प्रकार जो आहे तर तो आपल्याला दिलेला आहे कार्टिलेज, ज्याला आपण त्या ठिकाणी कास्ती किंवा कुर्च्या अशा प्रकारचा मराठी शब्द त्या ठिकाणी आहे. पण त्याची आपल्याला त्या ठिकाणी डायग्रॅम त्या ठिकाणी दिलेली. आता ह्या कार्टिलेज असणाऱ्या ज्या काही ऊती जी आहे तर तिचं असणारे जे काही लोकेशन जे आहे तर ते कुठे आढळण्यात असतात तर पहिले आपल्याला सांगितले नोजमध्ये, इयरमध्ये, लॅरिंग्समध्ये आणि स्ट्रॅचियामध्ये. म्हणजे आपलं असणारं जे काही नाक असेल, कान असेल, त्याच्यानंतर लॅरिंग्स स्वरयंत्र असेल किंवा स्ट्रॅचिया याला आपण त्या ठिकाणी श्वासनलिका म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला या कार्टिलेज असणाऱ्या ज्या काही टिश्यू जे आहे तर त्या टिश्यू आपल्याला आढळून असतात. यांचं असणारं ते काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपल्याला दिलेले आहे की सेल्स सपोर्टेड बाय फायबरस फ्लेक्झिबल जेली लाईक ग्राउंड सबस्टन्स. काय सांगितलेले की या ज्या काही पेशी व तंतुमय लवचिक जेलीसारख्या आधारकाचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला या कार्टिलेजचं त्या ठिकाणी आढळण्यात असतं. ह्याचं फंक्शन्स आपल्याला दिलेले, कार्य दिलेले. काय दिलेले की लुब्रिकंट्स द सरफेस ऑफ द बोन्स, गिव्ह सपोर्ट अँड सेफ टू द ऑर्गन. ह्याचे काही कार्टिलेज टिश्यू जे आहे तर ते हाडांचे असणारे जे काही पृष्ठभाग जे आहे तर त्या हाडांच्या पृष्ठभागाला गुळगुळीत करणं, त्याला त्या ठिकाणी आपल्याला तिथे लुब्रिकंट म्हणून त्या ठिकाणी वापरले. जसं आपण त्या ठिकाणी गाडी जी आहे तर त्या गाडीला जसं त्या ठिकाणी ऑइल वापरतो, वंगण त्या ठिकाणी वापरतो, ग्रीस त्या ठिकाणी वापरतो. का वापरतो तर ती गाडीचे स्पेअर पार्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्य करावे. तसं या ठिकाणी आपल्याला हे जे काय असणारे जे काही कार्टिलेज जे आहे तर ते कार्टिलेज काय करताना असतं हाडांचे पृष्ठभाग त्या ठिकाणी गुळगुळीत करणं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले गिव्ज सपोर्ट अँड सेफ्स टू द ऑर्गन्स, म्हणजे त्या ठिकाणी हाडं जे आहे तर त्या म्हणजे अवयव जे आहे तर त्या अवयवांना त्या ठिकाणी आकार देणं, त्याला सपोर्ट देणं, आधार देण्याचं काम त्या ठिकाणी कार्टिलेज टिश्यू जे आहे तर त्या कार्टिलेज टिश्यू त्या ठिकाणी करताना असतं. पुढचं आपल्याला सांगितलेले पुढचा प्रकार दिलेला आहे बोन्स, ज्याला आपण त्या ठिकाणी अस्थी किंवा हाडं त्या ठिकाणी म्हणताना. पाहता याचं असणारं जे काही लोकेशन आपल्याला दिलेले स्केलेटन म्हणजे सांगाडा. आता कसा ए पेसिफिक स्ट्रक्चर एक्सटेंडिंग थ्रू आउट द बॉडी, म्हणजे संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये आपल्याला हे जे काही हाडं जे आहेत तर ते हाडं त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात असतात. आता याचं स्वरूप आपल्याला दिलेलं पहा. ओस्टेसाइट्स एम्बिडेड इन सॉलिड ग्राउंड सबस्टन्स मेड अप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट, म्हणजे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेले घनरूप अशा प्रकारचे जे काही आधारक आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही ऑस्टिओसाइट्स, ज्याला आपण त्या ठिकाणी अस्थिपेशी नावाच्या साह्यानं त्या ठिकाणी त्या रुटलेले त्याच्यामध्ये आपल्याला आढळण्यात असतात. आता याचं असणारे जे काही फंक्शन्स आपल्याला दिलेले की सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट डिफरंट ऑर्गन्स, हेल्प्स इन मुव्हमेंट्स. दोन कार्य त्या ठिकाणी करताना असतात. शरीराच्या सर्व भागांना किंवा सर्व अवयवांना आधार त्या ठिकाणी हाडं देत असतात. त्याचबरोबर दुसरं आपल्याला सांगितले की हालचाल जी आहे तर त्या हालचालींना त्या ठिकाणी मदत करणे. आणि अजून आपल्याला सांगता येईल की प्रोटेक्ट म्हणजे अवयवांचं संरक्षण त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आपल्याला दिलेला आहे टेंडॉन अँड लिगामेंट्स. पाहता की टेंडॉन म्हणजे स्नायुरज्जू आणि लिगामेंट्स म्हणजे अस्थिबंध. हे नीट लक्षात ठेवा. पहा
काय सांगितलेले? टेंडॉन्स अँड लिगामेंट्स म्हणजे स्नायुरज्जू आणि अस्थिबंध. आता कुठे आढळतात? तर आपले जे काही असणारे जे काही सांधे जे आहेत, म्हणजे हातापायाचा सांधा असेल, पायाचा सांधा असेल, बोटांचे असणारे जे काही सांधे जे आहेत, या ठिकाणचे सांधे आहेत, अशा प्रकारचे जे काही जॉईंट्स जे आहेत, ॲट द जॉईंट्स म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सांधे आहेत तर त्या त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही टेंडॉन्स आणि असणारे जे काही लिगामेंट्स आपल्याला आढळून येताना दिसतात. आता याचं आपल्याला काय दिलेले? स्ट्रक्चर, स्वरूप दिलेले बा, की टेंडॉन्स फायबरस, स्ट्रॉंग, लेस इलॅस्टिक, म्हणजे जे काही स्नायुरज्जू जे आहेत तर ते कसे फायबरस, तंतुमय असतात, त्याच्यानंतर मजबूत आणि लेस इलॅस्टिक म्हणजे कमी लवचिक असतात. तर लिगामेंट्स जे आहेत तर ते लिगामेंट्स कसे सांगितले आपल्याला? स्ट्रॉंग अँड हायली फ्लेक्झिबल. अस्थिबंध जे आहेत, लिगामेंट जे आहेत तर ते मात्र अतिशय लवचिक आणि मजबूत त्या ठिकाणी असतात. त्याचं फंक्शन्स आपल्याला दिलेले पहा, की टेंडॉन्स काय का फंक्शन्स करताना दिसतात? स्नायुरज्जू जॉईन मसल टू द बोन्स, आपले जे काही स्नायू जे आहेत तर त्या स्नायूंना हाडाशी जोडण्याचं काम त्या ठिकाणी स्नायुरज्जू किंवा टेंडॉन्स त्या ठिकाणी करताना दिसतात. दुसरं आपल्याला सांगितले लिगामेंट, ज्याला आपण त्या ठिकाणी अस्थिबंध म्हणताना दिसतो. हे अस्थिबंध काय करताना दिसतात? जॉईन टू बोन्स टू इच अदर, दोन हाडं जे आहेत तर त्या दोन हाडांना एकमेकांशी जोडण्याचं काम त्या ठिकाणी काय करताना दिसतात? तर हे लिगामेंट्स जे आहेत तर ते लिगामेंट्स त्या ठिकाणी करताना दिसतात. पहा, मागच्या तासाला आपण काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी पाहिले होते. त्याच्यापैकी पहिला पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. काय करायचे? थोडंसं जरासं डोकं त्या ठिकाणी चालवायचे, की व्हाय डू स्लिम पर्सन फील मोर कोल्ड इन विंटर दॅन दोज हू आर ओबेज. आता या ठिकाणी स्लिम म्हणजे काय? पातळ अशा प्रकारची व्यक्ती किंवा पातळ व्यक्ती म्हणू शकतो आपण, बारीक व्यक्ती. आणि दुसरं आपल्याला सांगितले ओबेज म्हणजे लठ्ठ किंवा स्थूल व्यक्ती. तर पहा काय प्रश्न आहे, की स्थूल व्यक्तीपेक्षा बारीक व्यक्तींना थंडी त्या ठिकाणी अधिक का वाजते? मागे मी तुम्हाला सांगितलंय की या ठिकाणी कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे तर त्या कनेक्टिव्ह टिश्यूमधला असणारा जो काही चौथा प्रकार जो आहे तर तो चौथा प्रकार आपण पाहिला होता ॲडिपोस टिश्यू. या ॲडिपोस टिश्यूमध्ये आपण पाहिलं होतं की त्या उष्णता रोधक त्या ठिकाणी आहेत. आणि तेच आपल्याला हे सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझनमध्ये सांगायचे, की सर्वसाधारणपणे लठ्ठ असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या लठ्ठ व्यक्तींपेक्षा बारीक असणाऱ्या ज्या म्हणजे सडपातळ असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या सडपातळ व्यक्तींना थंडी त्या ठिकाणी अधिक का वाजते? आता काय सांगता येईल, की इन द बॉडीज ऑफ द ओबेज पर्सन देअर इज एक्सेस ऑफ एडिपोस टिश्यू. जे लठ्ठ व्यक्ती जे आहेत तर त्या लठ्ठ व्यक्तींचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये असणाऱ्या ज्या काही ॲडिपोस टिश्यू, तर ज्या काही ॲडिपोस टिश्यू जे आहेत तर त्या ॲडिपोस टिश्यूंनाच आपण काय म्हटलेलं होतं, की चरबीयुक्त अशा प्रकारच्या ऊती ज्या आहेत तर त्या ऊतींचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं. धिस टिश्यू फॉर्म्स ए थिक इन्सुलेटिंग लेअर. आणि ह्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊतींमुळे जाड अशा प्रकारचा उष्णता रोधक अशा प्रकारचा थर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आता हा थर काय करताना दिसतो पहा, इट डज नॉट अलाऊ हीट टू एस्केप आउट ऑफ द बॉडी. आणि हा जो काही थर जो आहे तर तो थर काय करताना दिसतो, आतील उष्णता त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी जाऊ देत नाही, त्याला त्या ठिकाणी प्रतिबंध त्या ठिकाणी करताना दिसतो. इन स्लिम पर्सन द ॲडिपोस लेअर इज कम्पॅरेटिव्हली लेस थिक. तर याच्या उलट ज्या त्या ठिकाणी सडपातळ व्यक्ती असतात, बारीक व्यक्ती असतात, तर अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींमध्ये असणारा जो काही ॲडिपोस टिश्यू म्हणजेच त्या ठिकाणी आपण पाहिले की चरबी ऊतीचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी लठ्ठ माणसांपेक्षा त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असतो. आणि हेन्स दे डू नॉट हॅव एनी इन्सुलेशन. आणि म्हणून त्यांचे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचा उष्णता रोधक थर त्या ठिकाणी नसतो. दे फील कोल्ड सुनर इन विंटर. आणि हे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तींना हिवाळ्यामध्ये काय होताना दिसते, लगेच थंडी जी आहे तर ती लगेच थंडी त्या ठिकाणी काय होताना दिसते, जाणवताना दिसते, किंवा लगेच किंवा जास्त प्रमाणामध्ये थंडी त्या ठिकाणी जाणवताना दिसते. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेले की दे फील कोल्ड सुनर इन विंटर ॲज कम्पेअर टू द ओबेज पीपल. आणि म्हणून या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या स्थूल व्यक्तींपेक्षा बारीक व्यक्तींना त्या ठिकाणी थंडी जी आहे तर ती अधिक त्या ठिकाणी वाचताना दिसते. दुसरा प्रश्न आहे पहा, की काय प्रश्न आहे, की व्हाय
कॅन बोन्स नॉट बी फोल्डेड. हाडं जे आहे तर ते हाडं दुमडत नाहीत. उदाहरणार्थ कानाची पाळी पहा, ही काय करू शकतो आपण, दुमडू शकतो, फोल्डिंग करू शकतो, परंतु हाडं जे आहे तर ते हाडं मात्र आपण त्या ठिकाणी दुमडता येत नाही. आता काय सांगता येईल. द बोन टिश्यू इज मेड अप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट मॅट्रिक्स. त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे तर त्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्या पाहिलेलं आहे की बोन्स जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी अस्ती किंवा हाडं त्या ठिकाणी म्हणता नसतो, तिचं असणारं जे काही स्ट्रक्चर जे आहे तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की ज्या काही हाडं जे आहे तर ते हाडं काय सांगितलेले आपल्याला कॅल्शियम फॉस्फेटपासून त्या ठिकाणी ती बनलेली असतात. इन दिस हार्ड मॅट्रिक्स द बोन सेल दॅट इज द ओस्टोसाइड्स आर एम्बेडेड. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की असणारा जो काही कठीण अशा प्रकारचा असणारा जो काही द्रव जो आहे तर तो द्रव त्या ठिकाणी त्या असणारे जे काही हाडांच्या जे काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशीमध्ये त्या ठिकाणी असतो. आणि आपण पाहिलं की या ठिकाणी ओस्टिओसाइट्स म्हणजे अस्थिपेशीच्या नावानं त्या ठिकाणी ते एम्बेडेड असतात, रुतलेल्या त्या ठिकाणी असतात. धिस अरेंजमेंट इज स्ट्रॉंग अँड टफ. आणि ही जी काही मांडणी जी आहे तर ते अतिशय सशक्त आणि कठीण त्या ठिकाणी आहे. आणि हेन्स द बोन्स कॅनॉट बी फोल्डेड. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते हाडं जे आहेत तर ते हाडं आपण त्या ठिकाणी दुमडू शकत नाही. त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार आपल्याला पाहिजे आहे मस्क्युलर टिश्यू, ज्याला आपण त्या ठिकाणी स्नायुऊती म्हणतो. याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली पहा की बेंट युअर आर्म ॲट एल्बो. तुमचा हात जो आहे तर तो हात काय केला आपण कोपरापासून त्या ठिकाणी वळवला, बरोबर. त्याच्यानंतर दंडाची पाहता पुढे काय सांगितलं की ऑब्झर्व द मसल्स इन फ्रंट ऑफ द बॅक ऑफ द आर्म. दंडाची जी काही वरील बाजूची आहे तर त्या वरील बाजूच्या खालील स्नायू जे आहे तर त्या खालील स्नायूंचं निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायचे, बरोबर. पुढे स्ट्रेंथन द आर्म अँड ऑब्झर्व द सेम मसल्स अगेन. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, आपला हात जो आहे तर तो हात त्या ठिकाणी सरळ करायचा आहे आणि सरळ करून या ठिकाणी असणारे जे काही स्नायू जे आहे तर त्या स्नायूंचं निरीक्षण करायचं. आता पुढे डू द सेम विथ युअर लेग फोल्डिंग ॲट द नी जॉईंट. हीच कृती आपला पाय जो आहे तर तो पाय काय करायचं आहे, गुडघ्यामधून त्या ठिकाणी काय करायचं आहे, वाकून त्या ठिकाणी करायचं. Did you experience the contraction and relaxations of the muscle at every moment? म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक जी आपण हालचाल करताना दिसतो तर त्या हालचालीच्या वेळी झालेले जे काही स्नायू जे आहेत तर त्या स्नायूंचं आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसते, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आपल्या स्वतःच्या हाताचं त्या ठिकाणी करून पहा तर असणारे जे काही स्नायू जे आहेत तर त्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन त्या ठिकाणी ते जाणवतं का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. आता पुढे मसल फायबर्स अँड मस्क्युलर टिश्यू आर फॉर्म्ड फ्रॉम स्पेशल टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन ड्यू टू विच दिस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज पॉसिबल. आता काय सांगितलं की आपण पाहिले की हात जो आहे तर तो कोपरापासून आपण वळवताना दिसतो, गुडघा जो आहे तर तो गुडघा त्या ठिकाणी वाकवतो. अशा वेळेला आपले जे काही स्नायू जे आहेत तर त्या स्नायूंचं आकुंचनीकरण आणि शिथिलीकरण होताना दिसतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. मग आता हे असणारं जे काही आकुंचन आणि शिथिलीकरण ज्याच्यामुळं होतं त्या विशिष्ट प्रकारचे असणारे जे काही कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स म्हटलेले, म्हणजे संकोची प्रथिनं जे आहेत तर त्या संकोची प्रथिनांपासून स्नायूतंतू आणि स्नायूऊतू त्या ठिकाणी बनताना दिसतात. त्याला म्हटलेले मसल फायबर म्हणजे त्या ठिकाणी स्नायूतंतू. त्याच्यानंतर मस्क्युलर टिश्यू त्याला म्हटलेलं आपण स्नायूऊती. म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा एकदा ऐका, हे जे काय आपण आकुंचन शिथिलीकरण त्या ठिकाणी ज्याच्यामुळे होताना दिसतं त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनांपासून स्नायूतंतू आणि स्नायूऊतू त्या ठिकाणी बनताना दिसतात. मस्क्युलर टिश्यू आर मेड अप ऑफ लॉंग सेल्स ऑफ द मसल्स फायबर. तर याच्यापैकी असणाऱ्या काही स्नायूऊती ज्या आहेत तर त्या स्नायूतंतूच्या लांबट पेशीपासून त्या ठिकाणी त्या बनलेल्या असतात. पुढे मस्क्युलर मुवमेंट्स ऑकर्स ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स इन दिस सेल. पुढे काय सांगितलं आपल्याला की या पेशीमधील संकोची प्रथिनं जे आहेत तर त्या संकोची प्रथिनांचं असणारं जे काय आकुंचन आणि पुढे आपल्याला सांगितले स्थिथिलीकरण
याच्यामुळे काय होतं नसते, स्नायू जे आहे तर त्या स्नायूंची असणारी जे काय हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते. पण एवढाच असणार होतो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.